हक्क आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। पोलीस खात्याअंतर्गत चौकशी सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत। अल्पवयीन आरोपीची धिंड काढणं महागात पडलेलं आहे। पुण्यातील वादग्रस्त पीआय मानसिंग पाटील यांची बदली आहे। आरोपीची ओळख पटेल अशी कारवाई केल्याचा आरोप आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, काय अपडेट? लागवी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता आणि त्या संदर्भातील अल्पवयीन आरोपीची जी आहे ती गाडीच्या बुलेटवर बसून धिंड काढण्यात आली आणि त्याच वेळेस एका महिलेने या आरोपीला मारहाण केलेली होती। त्यामुळे ज्यावेळेस आपण कायदेशीर कारवाई करतो त्यावेळेस त्या आरोपीची काळजी घेणे हे पोलिसांचं काम असतं आणि त्या आरोपीची ओळख पटू नये असे आदेश देण्यात आलेले असतात। तरी देखील अशा पद्धतीची कारवाई करण्यात आली आणि त्यामुळे राज्य मानवी हक्क आयोगाने पुणे पोलिसांना पत्र लिहून याची गंभीर दखल घेतली होती। त्यानंतर मात्र पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खात्यांतर्गत चौकशी सुरू केलेली आहे आणि त्या अगोदरच भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत मानसिंग पाटील यांची विशेष शाखेत बदली करण्यात आलेली आहे। आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी एकीकडे राज्य मानवी हक्क आयोग करतोय तर दुसरीकडे खात्यांतर्गत सुद्धा या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल तयार करण्यात येणार आहे। त्यानंतर कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे। मात्र त्या अगोदरच अशा पद्धतीने कायदेशीर कारवाई करण्याऐवजी पुणे पोलीस सातत्याने वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मधले वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते अशा प्रकारे आरोपींची धिंड काढणे, गुडघ्यावर बसवणे असं करून मानवी हक्काचं उल्लंघन करत असल्याचं समोर येत होतं आणि प्रसिद्धीच्या झोतात येत असल्याने हे सगळ्या प्रकरणावरती मोठी टीका झाली। राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेऊन 3 सदस्याची एक समिती कालच भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये चौकशीसाठी आलेली होती आणि त्या ठिकाणी जबाब सुद्धा नोंदवण्यात आलेले होते। त्यानंतर ही सगळी कारवाई झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि मानसिंग पाटील यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे। लागवी अगदी बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता।